यार इथं सुखाने जगायचा प्रयत्न केला ना तर काही ना काहीतरी गडबड होतेच आपली. नाही नको. फ्रीज काय, मायक्रोवेव्ह काय, हॉटप्लेट काय, इथे एवढ्या कमी गोष्टीत तरी एवढी अडचण होते. त्या बाकीच्या नको एवढ्या गोष्टी आणून ठेवल्या तर आता चालायला जागा उरणार नाही घरात. मध्ये येऊ नको ना एक मिनिटात यार. एक तर तुझा डॅडू काही गरज होती हे सगळं पाठवून द्यायची, नसता गोंधळ सगळा. आणि मुळात आपण ह्या सगळ्यापासून दूर जायला स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करायला घरातनं बाहेर पडलो ना. मग यांची कशी मदत घ्यायची? काल पैसे न करले तर आज गोष्टी पाठवून दिल्या, असं का करतात ते? अरे कारण बाप येतो आणि त्यात तो मुलीचा बाप. मुलीच्या बापाचा हार्ट ना देवाने काहीतरी वेगळं डिझाईन केलेलं, जे सतत मुलीकडे ओढलं जातं. मुलीसाठी काय वाटेल ते करायला तयार. तू बाप झालास ना की मग कळेल तुला. वेळ अजून पण आता माझ्याकडे कशासाठी वेळ नाही. मी जर वेळेत पोचलो नाही तर जेडी कच्चा खाईल. मग खाऊ देत पण तू आधी खाऊन जा. बघ डबा तो ऑलमोस्ट रेडी आहे, तू घेऊन जा. नको अगं माझं पोट भरलं, सही पोट भरलं. आधी तू तर जे काही काम करतोयस ते तुला खरंच मनापासून करावंसं वाटतंय ना? जे काम खरंच मनापासून करायचंय ते मिळावं म्हणून आता ह्या कामात मन रमवणं गरजेचं आहे ना. आधी तू त्या जेडीवर एवढा विश्वास ठेवतोयस, त्याच्यासाठी एवढं सगळं काम करतोयस, पण या सगळ्या कामाचा काही फायदा होणार आहे की नाही? तो तुला याचा पगार देतोय ना, आणि तुझी गेलेली नोकरी तुला नक्की परत मिळवून देईल ना तो? कुठल्याच प्रश्नाची उत्तरं नाहीयेत आता माझ्याकडे, पण मिळतील. मला जो मार्ग योग्य वाटतोय त्यावर जर मी प्रामाणिकपणे चालत राहिलो तर मला उत्तर मिळतील. त्यासाठी आधी मला घरातनं बाहेर पडलं पाहिजे. सांभाळून जा. उत्तरांच्या नादात नवीन प्रश्न वाढवून घेऊ नकोस फक्त. कोणतरी दिसल्यासारखं का वाटलं मला? कोण असेल? गोगल काय असेल? हा मे बी. हे कोण बोललो? ओ बेटूची डैडू सकाळ सकाळच लपछपी क्या करे विद्या? जावई हम पे भड़कता है लेकिन बेटू के लिए दिल धड़कता है. खरे मी तिकडे घरात ऐशो आरामात लोळत पडणार आणि माझी बेटू इथे या हालत मध्ये स्ट्रगल मारत राहणार. म्हणून आपण डायरेक्ट इथेच आलो तिची मदत करायला. अहो तुम्ही लाख मदत कराल पण त्यांनी मदत घेतली पाहिजे ना. घेणार. लहानपणी असाच मस्का मारून औषध घ्यायला लावायचो, तशी आता मदत पण घ्यायला लावणार. शाबाश, ऑल द बेस्ट. थँक्यू. अयो काय झालं? लागलं? हा? ओ कोण आहात तुम्ही? ओ कोण आहात तुम्ही? अरे कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? डॅडू तू इथे काय करतोय? मी तुला हेल्पिंग हँड देतोय. एकतर तू आधी मला ऑलमोस्ट हार्ट अटॅक दिलास आणि आता तू मला फक्त त्रास देतोय. हा त्रास नाहीये, हे प्रेम आहे. मला प्रेम नकोय, मला झाडू हवाय. नाही देणार. झाडू सोड. नाही जोडणार नाही. तू जा बरं इथून, मला अजून खूप काम आहे. नाही जाणार. काय काम करायचं मला सांग, मी करतो. डॅडू तू माझी कामं वाढवतोय. अरे नाही, बचाव बचाव. काल धुतलेली ही साडी आता मला परत धुवावी लागणार. मग मी धुतो. कुठे वॉशिंग मशीन? मीच ते इथलं वॉशिंग मशीन, मला धुवावी लागणार आहे. तू जा बरं इथून. मी नाही जाणार. ठीक आहे मग मी जाते. बेटू, हे बेटू ऐक ना. बेटू मान ना मान, मैं तेरा मेहमान. हेल्प तर मी करणारच बेटू मेरी जान. अरे अरे हे बेटू.
कपडे मला धुऊ दे, ह्यातच तुझी भलाई. लई छपरी पोरांची केलीये मी धुलाई. पोरीचा त्रास फक्त बापालाच कळतो. बघ कसा जोर काढून कपडे मी पिळतो. असेल तुझा डॅडू झोलर आणि भामटा, पण ऍटलीस्ट मला कपड्यांना लावू दे ना चिमटा. हो, लागलं का? जोरानं लागलं. सॉरी सॉरी. ए ए ए बेटू बेटू बेटू. कुण्या गावाची कुण्या नावाची कुण्या राजाची तू राणी ग. आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या कसा आहेस रे तू? काय करू मी तुझं? लोणचं घाल. अरे 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 बेटू काय करतेस तू? जमीन अजून ओली आहे. असू देत, मी करते ते, तू नको करूस. अगं ही खोली एवढी मोठी नाहीये, 5 मिनिटात पुसून होईल. अरे पण तू का पुसतोस? मी आहे ना. चल. अरे तू आहेस म्हणून तर मी आहे. जान है तो जहान है. आणि काम पण एकदम लहान आहे. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. मी तेच म्हणतीये, ही अशी लहान सहान कामं तुला सूट नाही होत. सोड. ठीक आहे, मग मी मोठी कामं करतो. एक डाडू डाडू अरे काय करतोयस तू? काय झालं तुला? तू आतमध्ये चल. हळू सावकाश, हळू. एक मिनिट. बस. दुखतंय का रे खूप? नाही नाही एवढं नाही. एक मिनिट. हे घे. तुला गोळी वगैरे देऊ का कुठली? नक्की नक्की. डाडू, तू का रे उगाच स्वतःला त्रास करून घेतोस? ही सगळी कामं मी करू शकते, तू तुझी कामं कर ना. अरे बेटू, माझ्याकडे काम कुठे आहे? सगळं आरामच आराम आहे. अरे मग आराम तरी कर. आत्ता सुटून आलायस ना जेल मधून. अरे बेटू, तिकडे माझ्या ह्या सगळ्या कामांची ना सॉलिड नेट प्रॅक्टिस झाली आहे. तू थोडा वेळ थांब, अशी सिक्सर मारून दाखवीन ना तुला. नाही, मला काही सिक्सर बिक्सर पाहिजे नाही. ऑलरेडी तू खूप दमलायस. तू आता जा घरी. माझ्या घरी तर आहे मी. ते तुझं घर ते माझं घर, ते तुझं काम ते माझं काम. तू म्हणतोस तसं आता राहिलं नाहीये. म्हणजे आता तू माझी बेटू पण नाही राहिलीस? डॅडू, मी तुझीच बेटू आहे, पण मी आता ती बेटू नाहीये जिला तू ओळखत होतास. मी खूप बदललीये डॅडू, आणि सिच्युएशन पण बदललीये. माहितीये मला, पण डोंट वरी यार, मी सगळं बॅक टू नॉर्मल करीन. आम्हाला पण तेच करायचंय डॅडू. आम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. खूप कष्ट करायचे, मेहनत करायचे, आणि कमी पैसे असले ना तरी सुखात जमेल तसा आनंदात संसार करायचा आहे आम्हाला. आणि या सगळ्यात जर का तू आम्हाला अशीच मदत करत राहिलास तर काय पॉइंट आहे डॅडू? सगळेजण हेच म्हणतील ना की तू आम्हाला मदत केलीस म्हणून आम्हाला हे जमलं. आणि हे असं कोणी म्हटलेलं मला चालणार, आणि आदित्यला तर मुळीच चालणार. तेव्हा प्लीज तू नको स्वतःला त्रास करून देऊस. तुझ्याशिवाय सुद्धा सगळं मॅनेज करेल मी. करावंच लागेल मला. गॉड ब्लेस. ये थांबाव थांबाव थांबाव. हा, लेफ्टला थांबव. बस. अरे ये टुरिस्ट स्पॉट असल्यासारखं वाकून वाकून काय बघतो? दरवाजा खोल.
हद्दे हद्दे ब्रह्म चल सोडा सोडा काय सोडा चल उठ रे सोडा काय सोडा सोडा मी फक्त विस्की बरोबर घेतो आणि माणसांबरोबर रिस्की गेम खेळतो. तुम्ही माझ्या बरोबर गेम खेळलात आता माझी बारी. चला काढा पैसे काढा. साहेब पैसा उद्या देतो. अरे बाबा उद्या कधी येत नाही रे. आणि हा जेडी पण असा कुठे पण येत नाही. तुम्हाला 1000 वेळा फोन केला तुम्ही माझे पैसे दिले नाहीत. आता मला यावं लागला. आता काढा पैसे चला. जेडी सगळ्यांचा हिशोब ठेवतो बाकायदा. पण आज तुमचा हिशोब करण्यासाठी मी खास MBA माणूस आणलाय बरोबर. आदित्य केचप. ये केचप ये इकडे ये लवकर. हा तू बिझनेस मॅनेजमेंट शिकलाय नाही. मग आता यांची मॅनेजमेंट करतो चल. या दलिंदर लोकांच्या मॅनेजमेंट मुळे माझा बिझनेस धक्के खातोय. तेव्हा आता तू या दलिंदर लोकांची मॅनेजमेंट कर आणि माझे पैसे मला काढून दे. म्हणजे मी नक्की काय करायचंय? अरे यार तुला ना सगळा शिकवायला लागतो. थोडा डोका चालव हातपाय चालव. तू बांबू घे चल. घेतला आता मार येणार. अरे असा मार ना का ATM मधनं कसे खचाखच पैसे बाहेर पडतात तसे खचाखच पैसे बाहेर आले पाहिजेत. एवढा मार. अरे मार बोललो ना. ही असली विकृत कामं मी नाही करू शकत. हे तू काय करू शकतो आणि काय नाही मला बराबर माहिती आहे. त्या दिवशी मी फॅक्टरीमध्ये आलो होतो तेव्हा तू माझ्यावर हात उचलला असता का नाही. तसा आता यांच्यावर हात उचल. चल 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 लवकर कर रे बाबा. अजून बऱ्याच लोकांकडनं वसुली करायची आपल्याला. आणि यांच्याकडून तर मला ताबडतोब पैसे पाहिजेत दलिंदर साली. पण असे पैसे वसूल करून काय फायदा? नाही मान्य त्यांनी तुमचे पैसे घेतले असतील आणि ते त्यांना नसतील चुकवतायत. पण ते आपणहून आलेत ना आज इथं तुमच्या समोर. म्हणजे ते प्रामाणिक आहेत. अरे पण प्रामाणिकपणा काय बोरीबंदरला नेऊन इकायचं आहे काय? अरे यांना न मारता मला माझे पैसे पटकन मिळणार आहेत का? अहो तुम्ही थोडा विचार तर करा ना. निघेल काहीतरी ऑप्शन. हा ठीक आहे ऑप्शन ना ठीक आहे. हे जर का माझे पैसे आज देऊ शकणार नसतील तर यांचे पैसे तू क्लिअर कर. अरे प्रामाणिक आहेत ना हे लोक. मग देतील ना तुला पैसे परत. आता माझ्याकडे पैसे. हा तुझ्याकडे पैसे नाहीत ना माहितीये मला. पण त्याच्यासाठी पण एक ऑप्शन आहे. यांची उधारी मी तुझ्या पगारातनं कापून घेईन. म्हणजे ते पण खुश तू पण खुश आणि मी पण खुश. आता तू डिसाइड कर. तुला पगार घेऊन घर वाचवायचंय का पगार देऊन ह्यांचा जीव वाचवायचा? 3 बोलायच्या आत काय तो डिसिजन घे. एक तर हात चालव नाही तर पगार घालव. मी तयार आहे पगार द्यायला. अरे 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 आदू किती बोळा आहे तू. असा दान धर्म करत राहिलास तर कसं होणार तुझं? कशी करणार मॅनेजमेंट? कसा सांभाळणार करोडोचा बिझनेस? विद्या आपला करोडोंचा बिझनेस जरी नसला ना तरी आपल्याला हा बिझनेस या साध्या रोडवरनं सक्सेसच्या हायवेवर घेऊन जाणार आहे बघ. त्यामुळे जोर लगा के हैशा. ये बात. काकी मामी ताई माई वाट बघते जाई जुई. सुनो मोहतरमा सुनो जनाब लेके जाओ एक गुलाब. वेलकम वेलकम माय डिअर. वेलकम टू आवर चाफा स्टोर. वा किती छान फुलं आहेत. माझ्या मुलीचा बर्थडे आहे. मला 20 गुलाबाचे फुलं पाहिजे. हो मिळतील ना. एकच मिनिट थांबा.
पैसे घेऊन जा ना उरलेले. अहो राहू द्या हो ताई. अहो त्यांनी आपल्याला आवडीने दिली असतील टीप. हे चूक आहे. अहो भवानी आहे, भवानीला नाही म्हणू नये. मुझे भी फूल चाहिए था, 2 बुके चाहिए था मेरा बेटे के लिए. मेरा बेटे का आज एग्जाम है. मिळतील ना. आणते. कैसा है ताई? 350. ये लीजिए. एक मिनिट. थँक्यू. थैंक यू. बघा आता भवानीची जादू. गिरायकांची आणि पैशाची आपल्यावर बरसात होणार आहे. कोई या भवानीने जाम धमाला झालं बाबा. समजा माल संपला. मला तर आता वाटतंय की पटकन मार्केटला जावं आणि समजा माल परत भरून टाकावा. आजचा दिसलंही चांगला होता बाबा. लय चांगले चांगले कस्टमर आलते. पण तुला हे सगळे कस्टमर थोडे विचित्र नाही वाटले? विचित्र? आम्ही तर एकाच बी थोबड बघितलं नाही. एवढी गर्दी झालती ना की पटापट सगळी फुलं पॅक केली आणि दिली. नाही म्हणजे बघ ना, प्रत्येक जण 500च्याच नोटा देत होता आणि प्रत्येक जण आपल्या मुलीसाठीच फुलं घेऊन जात होता. म्हणजे कोणी बर्थडे साठी नेत होतं, कोणी एक्झाम साठी, कोणी बारशासाठी, पण सगळेजण आपापल्या मुलींसाठी फुलं घेऊन जात होते. पोरींचा डे असेल ना आज, नाही का ह्याचे त्याचे डे असतात, तसं आज पोरींचा डे असेल. पण तू एक गोष्ट ऑब्झर्व केलीस का? प्रत्येक जण इथे येऊन एकच वाक्य बोलत होता की वा किती छान फुल आहे. माझ्या मुलीचा बर्थडे आहे, मला 20 फुलं पाहिजे. हे घ्या पैसे. 20 नाही 6 आहेत, चालतील? हो चालेल, द्या. हा, तुम्ही मगाशी पण इथे आला होतात ना? नाही. नाही कसं? तुम्हीच होतात ते. तुम्ही आता कपडे बदलून आला आहात. तुम्हीच होतात ते ज्यांनी उरलेले पैसे सुद्धा परत नेले नाहीत आणि तुम्ही तुमच्या मुलीच्या वाढदिवसासाठीच फुलं घेऊन गेला होता. असेल. मला 5 मुलं आहेत ना, 5 मुलीचा आजच बर्थडे आहे. काय सर, तुम्ही आमचे खूप महत्वाचे कस्टमर आहात. 2-2दा कपडे बदलून फुलं विकत घ्यायला आला आहात आणि तुम्हाला एकाच दिवशी जन्मलेल्या 5 मुली पण आहेत ना. सो तुम्ही खूप स्पेशल आहात सर. त्यामुळे ही फुलं घेऊन मी स्वतः येते तुमच्या बरोबर तुमच्या गाडीपर्यंत. कुठे आहे तुमची गाडी सांगा मला. चला. शाबास. 3 वेळा जाऊन आलास ना माझ्या बेटूच्या स्टॉलवर. व्हेरी गुड. हे घे तुझा आजचा पर डे 1000 रुपये. आता 15 मिनिटात जा आणि कपडे बदलून परत ये.
आणि उद्यापासून तुझा पर डे 1,500 रुपये. बेटूच्या स्टॉलवरचं प्रत्येक फूल, शेवटचं फूल संपेपर्यंत आपल्याला हेच करायचं आहे, कळलं? माझ्या बरोबर राहशील ना तर तरक्की करशील बेटा. मला पण काम द्या ना. हा, हे घ्या ना.